जय हिंद फ्रेंड्स. सर्वजण जे आहे इथं स्पर्धा परीक्षेच्या विषयावर आपण चर्चा करण्यासाठी भेटलेलो आहोत. स्पर्धा परीक्षा हा शब्द जे आहे डे टू डे लाईफमध्ये आपण खूप वेळा ऐकतो. आता पर्सनल लाईफमध्ये आला आहे, ती आता आपलं काय झालेलं आहे, ध्येय झालेलं आहे. आता स्पर्धेत म्हणजे स्पर्धा परीक्षा MPSC UPSC याबद्दलचं मार्गदर्शन या विषयावर आपण चर्चा करणार आहे. आता मार्गदर्शन जेव्हा आपण करायला लागतो त्यामध्ये काही सत्य असे असतात, ते सत्य थोडे समजायला वेळ लागते स्पर्धा परीक्षेमध्ये. जसं आता स्पर्धा परीक्षा म्हटलं की प्री मेन्स इंटरव्ह्यू असं 3 टप्प्यामध्ये होते. पूर्व, मुख्य आणि मुलाखत 3 टप्पे असतात. यातला सर्वात महत्त्वाचा टप्पा कुठला आहे? सर्वात महत्त्वाचा कुठला आहे? मुख्य परीक्षा. ठीक आहे. म्हणजे आजचा जो ट्रेंड म्हणजे ही स्पर्धा परीक्षा वर्षानुवर्ष नाही चालत, एकच वर्ष चालते. आणि पूर्व परीक्षा देण्याच्या अगोदर तुमचा 6 ते 7 महिने अभ्यास झालेला असला पाहिजे. आणि तुम्ही खूप फॉर्च्युनेट आहात की तुम्ही आजपासून अभ्यास जेव्हा सुरू कराल तर बरोबर 6 महिन्यानंतर जेव्हा नोटिफिकेशन येईल, 6 महिन्यानंतर म्हणजे नोटिफिकेशन आल्यानंतर 6 महिन्यानंतर पूर्व परीक्षा असेल. ठीक आहे. पूर्व परीक्षा 6 महिन्यानंतर असेल, ज्यामध्ये खूप साऱ्या काय असेल, पोस्ट असेल. ठीक आहे. म्हणजे जे आहे 2 वर्षाचा जो बॅकलॉग आहे, तो 2 वर्षाचा बॅकलॉग आता काय होईल, हळूहळू कॉम्पन्सेट, म्हणजे 6 महिन्यानंतर येणाऱ्या वर्षात तो बॅकलॉग पूर्ण होईल. म्हणजे तुमच्या सिनियरपेक्षा तुम्ही जास्त फॉर्च्युनेट आहे. परंतु यासाठी एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे की 6 महिन्यामध्ये, येणाऱ्या 6 महिन्यामध्ये तुमची पूर्व परीक्षा काय झाली पाहिजे, कंप्लीट झाली पाहिजे. ठीक आहे. म्हणजे येणाऱ्या ऑपॉर्च्युनिटीच्या अगोदर, म्हणजे ज्यावेळेस नोटिफिकेशन येईल तोपर्यंत तुमचा प्रिलिम तरी काय झाली पाहिजे, क्रॅक झाली पाहिजे. हा भाग खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे तुमच्या बॅचलाच हे सांगावं लागेल, कारण की जे आहे भविष्याचा वेध घेऊन आजपासून आपण काय करावं लागेल, आपली स्ट्रॅटेजी ठेवावं लागेल. मग प्री मेन्स इंटरव्ह्यू यामध्ये सर्वात महत्त्वाचा टप्पा पूर्व जरी नसला पण कोणता आहे, मुख्य परीक्षा, मेन्स एक्झामिनेशन आहे. आता ही जर मेन्स एक्झामिनेशन असेल तर त्यातला जो आहे 70% सिलेबस कशाला आहे, पूर्व परीक्षेला. पूर्व आणि मुख्य याचं ट्रेंडनुसार जर नातं घेतलं, आता स्पर्धा परीक्षा क्रॅक करत असताना सर्वात महत्त्वाची नाडी पकडणं खूप महत्त्वाचं आहे, खूप लोक आवश्यक आहे. जनरली जे अभ्यास सुरू झाला का सर्वजण जे आहे पुस्तकापासून अभ्यास सुरू करतात. ठीक आहे. म्हणजे सिलेबस नंतर जे आहे महत्त्वाचे पुस्तकं आणि पुस्तकाचं जे आहे पासून सुरुवात करतात. तर याचं सर्वात महत्त्वाचं जे आहे, याची नाडी जर पकडायची असेल तर सर्वात महत्त्वाचं आपण पल्स ऑफ द सिस्टम म्हणू. स्पर्धेत जे आहे नाडी पकडायची, पटकन त्याच्यावर फोकस करायचा, त्याचं मास्टर व्हायचं आणि लगेच काय यातून बाहेर पडायचं. याची नाडी म्हणजे जे आहे, तर सर्वात महत्त्वाचं पुस्तक कोणतं आहे, काय, लास्ट इयर्स क्वेश्चन पेपर. एकदम रिलॅक्स व्हा, रिलॅक्स. म्हणजे स्पर्धेत जे आहे फिजिकली जे आहे स्पीड दिसली नाही पाहिजे, तुम्ही असे कूल अँड काम एकदम, पण आतला स्पीड मात्र कसा पाहिजे, जबरदस्त पाहिजे. बाहेरून स्पीड दिसला, तुमच्या बॉडीकडे पाहून खूप धानलटपणा होत आहे, खूप घाई होत आहे, खूप एन्झायटी होत आहे, बाहेरून स्पीड दिसला का समजून जायचं आतला स्पीड काय, कमी आहे. स्पर्धेत हेच तर शिकलं पाहिजे. स्पर्धेत जे आहे बाहेरून जे आहे एन्झायटी वगैरे नको यायला. बाहेरून माणूस आपण एकदम स्टेबल, कूल अँड काम, आणि आपला अभ्यासाची धार अशी जबरदस्त चालू आहे का एकाच अटेम्पमध्ये 1, 2, 3 झालं पाहिजे. म्हणजे प्रिलिम मेन्स इंटरव्ह्यू एकाच जे आहे, म्हणजे तिन्ही बिंदू जेव्हा एका रेषेमध्ये येतात, म्हणजे आपल्याला बाण मारायचा आहे तर केव्हा मारावं लागेल, प्रिलिम मेन्स इंटरव्ह्यू काय आले पाहिजे, एका लाईनमध्ये आले पाहिजे, आणि तेव्हा आपल्याला बाण मारायचा आहे. म्हणजे एकाच अटेम्पमध्ये काय झालं पाहिजे, 1, 2, 3 स्ट्रॅटेजी. पण 1, 2, 3 स्ट्रॅटेजी करत असताना जे आहे मेन्सचा भाग महत्त्वाचा आहे, परंतु यामध्ये सर्वात महत्त्वाचा एक भाग आहे, गेसिंग पॉवर. ठीक आहे. तुम्ही जे आता आपण हे जे चर्चासत्र आहे 3 भागामध्ये आपण डिवाईड करणार आहे, पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3. त्याचा पार्ट 1 आज डिस्कस करणार आहे, पार्ट 2 उद्या, पार्ट 3. म्हणजे कोणतीही जे आहे प्रोसेस स्टार्ट करण्याच्या अगोदर प्लॅनिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. इफ यू फेल टू प्लॅन दॅट मीन्स यू आर प्लॅनिंग टू फेल. ठीक आहे. म्हणून आपण पहिले प्लॅनिंग करू, आणि जे परसेप्शन आहे, जे IQ गोष्टी आहे, याच्यावर जे तुमच्या डोक्यामध्ये काहीतरी असं वेगळंच काहीतरी स्पर्धा परीक्षेबद्दलचं जे एक रसायन तयार झालेलं आहे, तर त्याच्यामुळे आपल्याला काय होतात, बरेचसे वर्ष काय होतात, वेस्ट होतात. ॲक्च्युली कसं आहे की या परीक्षेमध्ये पास होणारा जो वर्ग आहे तो 0.1% आहे. डिस्क्वालिफाय होणारा, फेल नाही म्हटलं मी,
क्वालिफाय न होणारा वर्ग किती आहे? 99.99%. आणि जनरली मग हे जे IQ गोष्टी असतात हे कोण प्रसार करतात जास्तीत जास्त? मग दोन लोक आहे, जे डिस्क्वालिफाय होतात ते नेहमी असं ते सांगायला लागतात, त्यांनी सत्य सांगितलं कोणी ऐकत नाही. परंतु जे क्वालिफाय होतात, जे टॉप करतात, तर ते स्वतःला एवढं ग्लोरिफाय करतात. अभ्यास केलेला असते 5 वर्ष, सांगतात एकाच वर्षात काय केली? एक्झाम क्रॅक केली. लावल्या असते 3 कोचिंग इन्स्टिट्यूट, सांगतात एकही कोचिंग इन्स्टिट्यूट न लावता पहिल्याच अटेम्प्टमध्ये काय केलं? क्रॅक केलं. म्हणजे ते बरोबर माहिती देत नाही. हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. मग आपण जे आहे याच्यावर सत्यावर आपण काय केलं पाहिजे? फोकस केलं पाहिजे. म्हणून त्यासाठी जे आहे स्टार्ट करण्याच्या अगोदर जे आहे प्लॅनिंगवर आपण भर दिलं पाहिजे. म्हणून तुम्हाला सर्वात महत्त्व सांगतो, या परीक्षेत जे आहे जे नॉलेज, ठीक आहे, या परीक्षेत जे नॉलेज गोला राईट करून देते तेच नॉलेज घ्यायचं. नॉलेज तर भरपूर आहे. यामध्ये समजा विषय आहे सामान्य अध्ययन, जनरल स्टडीज. जनरल स्टडीजमध्ये किती विषय? सर्वच विषय. असा कोणता विषय जो जनरल स्टडीजमध्ये नाही आहे? कोणता विषय सांगू शकता? कोणता विषय आहे जो नाही आहे? सर्वच आहे. सायन्स अँड टेक्नॉलॉजी आहे, फिजिक्स, केमिस्ट्री, बायो आहे, झुलॉजी आहे, बॉटनी आहे, सर्वच आहे. मग सर्वच विषय जे आहे ग्रॅज्युएशन लेवलचा अभ्यास करायचा म्हटलं की 10 विषय जर घेतलं तर 30 वर्ष लागायचे. ठीक आहे. म्हणून या इथे नॉलेज तेच घ्यायचं जे काय करते? गोला बरोबर करते. आपला पूर्ण फोकस स्ट्रॅटेजीचा कशावर असला पाहिजे? गोला. हवेत गोष्टी नाही, हवेत गोष्टी नाही, मार्क्स वाढले पाहिजे. रिझल्टवर काय असला पाहिजे? मॅक्झिमम फोकस. त्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे की तुमची गेसिंग पॉवर काय झाली पाहिजे? जबरदस्त स्ट्रॉंग झाली पाहिजे. गेसिंग पॉवर, ठीक आहे, ज्याला आपण काय म्हणू? पक्षाचा डोळा किंवा जे आहे नाडी पकडली पाहिजे. आणि ती नाडी जी आहे 2 गोष्टीच असते. एक असते लास्ट इयर्स क्वेश्चन पेपर, आणि दुसरा जे आहे म्हणजे तुमचा एक पाय लास्ट इयर्स क्वेश्चन पेपरमध्ये पाहिजे आणि एक कुठं पाहिजे? कुठं पाहिजे? चालू घडामोडी. कोण पाहिजे? चालू घडामोडी. या 2 गोष्टी तुम्हाला डायरेक्ट करत असतात की तुम्ही कसं जायला पाहिजे. व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. मग या परीक्षेचं पहिलं पुस्तक कुठलं असेल पाहिजे ते सांगा तुम्हाला. पहिल्या पुस्तकाचा अभ्यास जेव्हा आपण म्हणू, सिलेबस वाचला आपण, ठीक आहे, मी तुम्हाला जे आहे चाणक्य फाउंडेशन तरी तुम्हाला एक पुस्तिका मिळेल, त्यामध्ये दिलं असेल सिलेबस काय आहे, पॅटर्न काय आहे वगैरे सर्व दिलं असेल. परंतु त्यामध्ये जे आहे पुस्तकं, सिलेबस दिली असेल, पुस्तकाची लिस्टही दिली असेल, पण पहिलं पुस्तक जे आहे तुम्ही कोणतं सर्वात जास्त महत्त्व द्याल? सर्वात पहिलं पुस्तक जे आहे महत्त्वाचं कोणतं असेल तुमच्यासाठी? पहिलं पुस्तक कोणतं असेल? लास्ट इयर्स क्वेश्चन पेपर. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल संविधान हा खूप महत्त्वाचा विषय आहे आणि स्पर्धा परीक्षेमध्ये गोलही संविधानच आहे, पण संविधानाच्या पुस्तकापासून सुरुवात नाही करायची. पहिले पुस्तक जस्ट कोणतं पाहायचं? पेपर ॲनालिसिस. ठीक आहे. काय पाहायचं? पेपर ॲनालिसिस पाहिलं पाहिजे. ठीक आहे, ॲनालिसिस. आणि हे यामध्ये दिलेलं असते लास्ट इयर्स क्वेश्चन पेपर. हे आपल्याला सांगतात म्हणजे लास्ट इयर्स क्वेश्चन पेपर कोणाचे? प्रिलिमचे का मेन्सचे? दोन्हीचे बघितले पाहिजे, प्रिलिम आणि मेन्स. ठीक आहे. अभ्यास सर्वच जण करतात. जो स्पर्धा परीक्षेकडे येतो तो विद्यार्थी स्वतःचा एक स्कॉलर असतो, कारण तो ग्रॅज्युएट करून आलेला असतो. तो स्वतः जे आहे एक सोशल माइंडसेटचा असतो. त्याला जे आहे भावनांची कदर असते, भावनांसाठी त्याला आयुष्य वेचावं असं वाटतं. दारिद्र्य, बेरोजगारी, देश, राष्ट्रप्रेम याबद्दल काही वाद नसते आणि प्रचंड कष्ट करायलाही तो तयार असतो. सर्वच गोष्टी असतात, काहीच कमी नसतं. म्हणजे सर्वच विद्यार्थी चांगले असतात, परंतु फार कमी विद्यार्थी जे आहे तर सुरुवात चुकीची झाल्यामुळे काय होतात? एनर्जी काय होते? वेस्ट होते. असा भाग असतो. म्हणून या परीक्षेमध्ये जे आहे नाडी पकडणं जे आहे ना खूप महत्त्वाचं आहे. आता मलाही जे आहे मार्गदर्शनबद्दल मी जनरल गप्पा मारल्या का नाही, जे सर्वात महत्त्वाचं आहे त्याच्यावर काय पाहिजे? भर पाहिजे. ती जरी गोष्ट कळली आणि तिला जर धरून बसलं तर जे आहे 1 वर्षात रिझल्ट येऊ शकतो का? 1 नाही 1.5 वर्षात रिझल्ट येऊ शकतो. कारण प्रिलिमच्या अगोदर 6 महिने आणि परीक्षा व्हायला समजा 1 वर्ष लागतोच. प्रिलिम, मेन्स, इंटरव्ह्यू. मग यामध्ये जे आहे मुख्य परीक्षा जे आहे, जेव्हा आपण आता प्री आणि मेन्स पाहतो तर सर्वात पहिले जे आहे एक कुठं पाहिजे? लास्ट इयर्स क्वेश्चन पेपरवर पूर्ण भर पाहिजे. दुसरा भर कशावर पाहिजे? चालू घडामोडी. ठीक आहे, चालू घडामोडी. फॉर एक्झाम्पल समजा आता एखादं समजा आता पंचगंगा नदी न्यूजमध्ये आहे, कोल्हापूर आणि जे आहे सांगलीमध्ये जे आहे तर जे आहे फ्लड्स आलेले आहे आणि ते फ्लड आले म्हणून ती नदी महत्त्वाची आहे. आता आपल्याला भूगोलाचा एक्झाम अभ्यास करायचा, एक सिम्पल तुम्हाला सांगतो. मग लास्ट इयर्स क्वेश्चन पेपरमध्ये महाराष्ट्रातल्या भूगोलातल्या कोणत्या नद्या आल्या म्हणजे महत्त्वाच्या आहे.
आणि जे आहे ही नदी काय न्यूजमध्ये आहे. मग महाराष्ट्रात खूप साऱ्या नद्या आणि त्याच्या उपनद्या आणि त्याच्याही उपनद्या आहे. इतक्या सर्व पाठ करत असताना जे आहे तुम्हाला जे आहे यावर्षी न्यूजमध्ये असलेल्या नद्या काय करावं लागेल, थोड्याशा जास्त व्यवस्थित करावं लागेल. त्याच्यावर प्रश्न येण्याचे चान्सेस काय जास्त. मग याला काय म्हणतात गेसिंग पॉवर. ठीक आहे. लास्ट इयर्स क्वेश्चन पेपर. आता फॉर एक्झाम्पल जे मी तुम्हाला एक्झाम्पल देऊ, समजा एखादा 1857चा उठाव किंवा ज्या एखादं इकॉनॉमीचं जे आहे प्रश्न सांगतो मला. इकॉनॉमीमध्ये जे आहे GDP वृद्धी दर राष्ट्रीय उत्पन्न हा समजा टॉपिक आहे. GDP वृद्धी दर राष्ट्रीय उत्पन्न हा काय टॉपिक आहे. आता या टॉपिकवर जेव्हा प्रश्न येतो तर लास्ट इयर्स क्वेश्चन पेपरमध्ये कोणते प्रश्न आले हे पाहूनच त्याचा सिलेबस ठरत असतो. म्हणजे आता राष्ट्रीय उत्पन्न हा काही इकॉनॉमीमधला छोटा टॉपिक नाही आहे, हा खूप मोठा टॉपिक आहे. परंतु आपल्याला परीक्षेला काय लागतं हे समजण्यासाठी आपल्याला काय घ्यावं लागतं, लास्ट इयर्स क्वेश्चन पेपर हातात घ्यावे लागतात. आणि यावरून जे आहे अंदाज बांधावा लागतो की काय असू शकतं. आणि दुसरं कोणाला घ्यावं लागतं, चालू घडामोडी. ठीक आहे. आता तुम्हाला सर्वांना माहीत आहे की एक मी माहीत नसेल तरी सांगतो की जर समजा भारतीय अर्थव्यवस्था आहे, जगाची अर्थव्यवस्था आहे, कोविड आहे, पूर्ण 2 वर्ष जवळपास आता जग काय होतं बंद होतं, अर्थव्यवस्था मंदीकडे चालली. आता लॉकडाऊन जे आहे अनलॉककडे जाईल आणि मंदीतून काय होईल, हळूहळू काय होईल, जे आहे इंजन काय होईल, फिरायला लागेल. मग आता पेपरमध्ये खूप सारे शब्द येत राहतात की जे इकॉनॉमीची अर्थव्यवस्था जी रिकवर होत आहे, म्हणजे मंदीतून हळूहळू तेजीकडे चालली, तो GDP वृद्धी दर असा कन्सेप्ट आहे आणि ती हळूहळू वाढत आहे. मग त्याला जे आहे वेगवेगळे नावं दिले जाते. ह्या जे कर, यू कर, व्ही कर, डब्ल्यू कर, असे L कर, असे वेगवेगळे नावं असतात. मग यावर्षी जे आहे चालू घडामोडीमध्ये ते सर्व नावं काय न्यूजमध्ये. ठीक आहे. त्याला विशिष्ट नाव असते. मग बरोबर अर्थव्यवस्थेमध्ये प्रश्न येऊन जाईल की अशा प्रकारचा कर याचा अर्थ काय होतो. आता ते पुस्तकात असेल का ते. फॉर एक्झाम्पल मी व्यवस्थित तुम्हाला जे आहे क्रक्स पॉईंट सांगत आहे. पुस्तकात दिसेल का तुम्हाला ते. समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही भारतीय अर्थव्यवस्थेसाठी एक पुस्तक वापरता. कुठलं पुस्तक वापरता, रंजन कोळंबे सर किंवा देसले भाग पहिला, हे समजा पुस्तक वापरता. त्यामध्ये दिलं असेल का, नाही त्यामध्ये नसेल दिलं. पण चालू घडामोडीमध्ये न्यूजमध्ये आहे का, न्यूजमध्ये आहे. आणि तो यावर्षीचा सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे. येतं लक्षात मला काय म्हणायचं आहे, सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे. मग लास्ट इयर्स क्वेश्चन पेपर पुस्तकात असतात आणि चालू घडामोडीमध्ये असलेल्या गोष्टी पुस्तकात असतात का, नाही. त्यामुळे तुम्ही जर हे दोन याच्यावर जर बॅलन्स जर केलं की तुमची गेसिंग पॉवर काय होते, इम्प्रूव्ह होते. आणि मग तुम्हाला जो आहे ना, तर हा जो सिलेबस जो एवढा मोठा दिसतो, तर हा सिलेबस बरोबर एवढाच होऊन जातो आणि याला मास्टर करणं मग काय होते, सोपं जातं. ठीक आहे. मग आता यामध्ये कसं आहे की जेव्हा आपण स्ट्रॅटेजी आखतो तर स्पर्धा, आता स्पर्धा हा शब्द म्हटला की बरेच जणांना असं वाटतं की स्पर्धा म्हटलं की ज्या नेहमी सर्वजण ज्यांना एक गोष्ट नेहमी म्हणत राहतात की पॉझिटिव्ह जे आहे थिंकिंग असली पाहिजे. ठीक आहे. पॉझिटिव्ह थिंकिंगनी पॉझिटिव्ह गोष्टी होतात. याच्याही पेक्षा जे आहे ना, गोल जर पॉझिटिव्ह असेल, ठीक आहे, तुमचं गोल जर पॉझिटिव्ह असेल तर तुमची थिंकिंगसुद्धा काय होते, पॉझिटिव्ह होते. ठीक आहे. म्हणजे स्पर्धा परीक्षा हे गोल पॉझिटिव्ह आहे का, खूप पॉझिटिव्ह गोल आहे. कारण उद्या पास झाल्यानंतर ज्या सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये तुम्ही जाणार, आता तुम्हाला एक जे आहे शासनाला 2 अंग असतात, एक राजकीय आणि दुसरं प्रशासन. तर तुम्ही कशामध्ये जाणार आहे, राजकारणात जाणार आहे का प्रशासनात जाणार आहे, प्रशासनामध्ये. प्रशासनामध्ये जे आहे, प्रशासनामध्ये एक गुण खूप महत्त्वाचा असतो. आता नेहमी नाव मंत्र्याचं असते का सचिवाचं असते का ऑफिसरचं असते, मंत्र्याचं नाव असतं. दिसणारा कोण असतो, मंत्री. न दिसणारा कोण असते, प्रशासन. ॲक्च्युअल कष्ट कोण करत असतं, प्रशासन. अजमल कसाबला कोणी पकडलं, प्रशासन. ठीक आहे. मग हा भाग खूप महत्त्वाचा असतो. ही स्पर्धा जी आहे तुमच्याकडं प्री मेल्स इंटरव्ह्यू या टप्प्यातून जेव्हा तुम्ही जाता, तर या स्पर्धेमध्ये जे आहे तुमचं गोल पॉझिटिव्ह असल्यामुळे थिंकिंग पॉझिटिव्ह होते आणि थिंकिंग पॉझिटिव्ह झाल्यामुळे आपोआप थॉट्स काय येतात, पॉझिटिव्ह येतात. ज्यामुळे ही स्पर्धा क्रॅक करण्यासाठी काय मिळते, एनर्जी मिळते. बरेच जण असं वाटतं की प्रिलिम झाल्यानंतर मेन्स होईल का, मेन्स झाल्यानंतर इंटरव्ह्यू होईल का, तर टप्प्याटप्प्यानं ती एनर्जी काय होते, वाढते. आणि प्रोसेसमध्ये आपण एकदा आलो का हळूहळू जे आहे ती गोष्ट काय होते, कवर होते. एवढा मोठा सिलेबस आहे, कवर होईल का, नॅचरल होईल. ज्यांनी कवर केला तेही माणसंच होते, ज्यांनी टॉप केलं तेही माणसंच होते. त्यामुळे आपल्याला कवर होणं शक्य आहे का, शक्य आहे. फक्त ज्यांना याची नाडी पकडणं जे आहे खूप महत्त्वाची आहे. जनरली कसं असते, आपण खूप भावनिक असतो, त्यामुळे आपल्याला नाडी पकडायची इच्छा होत नाही. आपल्याला वाचायला सांगा किती, वाचून काढतो आपण. पण ते जर म्हटलं जे वाचलं त्याच्यावर टेस्ट दे, तर मग इच्छा थोडीशी काय होते, कमी होते. असं वाटलं चुकेल तर
10पैकी जे आहेत 5-6 प्रश्न चुकले तर मग आपली इच्छा काय होते, कमी होते. परंतु तुम्ही टेस्ट नाही दिली तर तुमचा परफॉर्मन्स चेक होईल का? नाही होणार. इथं तर जे आहे सर्व जे आहे पूर्ण फोकस कोणावर पाहिजे, कोणावर पाहिजे? 4 गोल्यापैकी गोल्यावर फोकस पाहिजे, गोला. त्यामुळे जे आहे कंटिन्युअस जे आहे परफॉर्मन्स चेक करणं काय असते, आवश्यक असते. आता ही जी स्पर्धा आहे, ठीक आहे, या स्पर्धा परीक्षेचा तुम्ही जेव्हा एक पूर्ण जे आहे असं पूर्ण झपाटलेलं पण येऊन जातं, ते माणूस सैराटपेक्षाही जास्त झपाटले पण असते स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना. याचं अल्टिमेट गोल काय असते माहिती आहे का? जेव्हा आपण स्पर्धेत कुठलीही स्पर्धा, लाईफ ही जी आहे कंप्लीट काय म्हणजे असं आहे का तुम्ही आज पहिल्यांदा स्पर्धेत आले, असं आहे का? एंटायर लाईफ काय स्पर्धा आहे. मग त्या स्पर्धेमध्ये तुम्ही कंटिन्युअस जे आहे टेन्शनमध्ये राहणार आहे का लाईफ एन्जॉय करणार आहे की नाही एन्जॉय करणार आहे? स्पर्धा आपण एन्जॉय करण्यासाठी करतो का बस स्पर्धा करण्यासाठी करतो? तुम्हाला जे आहे 2 रनर जे आहे, ठीक आहे, त्यांची गोष्ट तुम्हाला माहीतच आहे. आबेल व्हर्सेस इव्हॉन, ठीक आहे, आबेल व्हर्सेस इव्हॉन, केनियन रनर. केनियाचा जो रनर आहे आबेल हा जवळपास जिंकलेलाच असतो, परंतु त्या मार्क लाईनच्या काय असतो, मागे असतो. त्याला ती लँग्वेज समजत नाही म्हणून तो मागे उभा असतो. आणि सेकंड जो रनरअप असतो, सेकंड तो कोण असतो? इव्हॉन. तो कुठला आहे? स्पेनचा. तर त्याच्या लक्षात येतं की केनियाचा माणूस आहे हा, याला लँग्वेज कळत नाही आहे, पण हा जिंकलेला ऑलरेडी. तो तिथे जाऊन थांबतो, परंतु तो त्या लाईनला टच न केल्यामुळे मागे थांबलेला असतो. तर सेकंड हा फर्स्ट येऊ शकतो, ठीक आहे, सेकंड हा फर्स्ट येऊ शकतो. स्पर्धाच आहे ती, ठीक आहे. पण त्यांनी काय केलं, ते जोरात ओरडला, त्याला आवाज दिला, स्पेनमध्ये समजावून सांगितलं, पण त्याला समजलं नाही. तर शेवटी ज्या इव्हॉनने आबेलला काय केला, धक्का दिला आणि त्याला त्या लाईनवर ढकललं, म्हणून तो पहिल्या आला आणि हा दुसराच आला. दुसऱ्याला पहिलं येता आलं असतं. स्पर्धा ही काही जिंकण्यासाठी नसते. स्पर्धा कशासाठी असते? का आपण कॉम्पीट केलं पाहिजे. प्रत्येकामध्ये ट्रिमेंडस एनर्जी असते, तर ती एनर्जी बाहेर काढण्याचं हे काय असते, माध्यम असते, ठीक आहे. म्हणून मी इथं गोल लिहिलं, बी अ सिम्बॉल ऑफ युअर ओन ट्रू सेल्फ, ठीक आहे. लाईफमधलं आपलं गोल काय? लाईफमधलं गोल हे नाही आहे की फक्त डेप्टी कलेक्टर्स होणे. लाईफमध्ये असं नाही की स्पर्धा. लाईफमधलं हे गोल आहे की आपण ज्या स्वसाठी जन्माला आलो, आपल्यामध्ये जी सेल्फ एनर्जी आहे, ती एनर्जी काय करायची आहे, बाहेर काढायची आहे, ठीक आहे. हे आपलं अल्टिमेट गोल आहे. जिंकणं न जिंकतासुद्धा जिंकता येईल का? हरूनसुद्धा जिंकता येतं. इतिहास रचणारे जे लोक होते ना, जे ते सर्व हरून त्यांनी जगाचं काय केलेलं आहे, भलं केलेलं आहे. हरता आलं पाहिजे. मोठ्या जिंकण्यासाठी मोठ्या लेवलला हरताही आलं पाहिजे, हा भाग असतो. मग स्पर्धेत जेव्हा आपण ही स्पर्धा जगतो आणि या स्पर्धेत जेव्हा अभ्यास करतो, तर सर्वात महत्त्वाचं आहे हे नाही विचारायचं की कट ऑफ किती आहे, हे विचारायचं की मी माझं पोटेन्शियल पूर्ण बाहेर काढलं का, मला ज्या लेवलला अभ्यास करायला पाहिजे त्या लेवलला मी जाऊन अभ्यास केला का. म्हणून हे नाही त्याचा 55वर जर कट ऑफ असेल तर मग मी 55 नाही फक्त 56च अभ्यास करेल, नाही, याच्याही समोर मी काय झालं पाहिजे, समोर असलं पाहिजे. म्हणजे मला कट ऑफ पाहायची सुद्धा गरज पडता कामा नाही, हा भाग असतो यामध्ये. म्हणून स्पर्धेमध्ये सर्वात महत्त्वाचं आहे, स्पर्धा ही जी आहे आपण कुणाशी करतो, स्पर्धा कुणाशी करायची आहे. तर स्पर्धा परीक्षेमध्ये एक नियम आहे की स्पर्धा ही स्वतः कुणाशी केली पाहिजे, स्वतःशी केली पाहिजे. कारण तुमच्यामध्ये एक द बेस्ट आहे आणि एक दुसरा आहे. दिसणारा भाग वेगळा, नसणारा भाग वेगळा. दोघांमध्ये मिसमॅच आहे की नाही? भरपूर मिसमॅच आहे. आपल्याला करायचं आहे त्या लेवलला आपण पोहोचतच नाही आहे. त्यामुळे आपल्या लाईफमध्ये थोडंसं काय असते, दुःख असतं. दुःख काय चांगलं बरंच असतं. त्यामुळे स्पर्धा कुणी करायची, स्वतःशी करायची. कोण करणार आहे, कशासाठी करणार आहे, त्यातलं जे स्वत्व आहे ते बाहेर आणण्यासाठी. म्हणजे ती एनर्जी काय झाली पाहिजे, बाहेर आली पाहिजे. तेव्हा आनंद काय भेटतो, जास्त. सर्वात महत्त्वाचा भाग आहे. आपल्याला जे आहे रिझल्ट क्वालिफाय किंवा डिस्क्वालिफाय याच्यामुळे प्लस मायनस नाही होत, पण आपल्याला जेव्हा ती एनर्जी जर बाहेर काढता आली तर ज्या त्यांनी आनंद काय होतो, प्रचंड होतो, ठीक आहे. आणि कशी करावी, कशी करणार, तर कशी करणार, तर स्वतःचे जे सेल्फ आहे, सेल्फ याच्याशी तुलना, आपलीच आपल्याशी काय करायची, तुलना करायची. आणि जेवढं बाहेर जे आहे आपल्याला एनर्जी बाहेर काढता येईल, जेवढा आपल्याला जे आहे परफॉर्म करता येईल, जेवढा चांगल्या प्रकारे अभ्यास करता येईल, तर त्या प्रकारे अभ्यास करायचा. एकदा का ही सवय लागली, एकदा ही सवय लागली तर जे आहे याला म्हणतात ग्रँड सक्सेस. पर्सनॅलिटी चेंज झाली पाहिजे. पर्सनॅलिटीमध्ये काही भेटतं किंवा काही नाही भेटत म्हणून परफॉर्मन्स बदलला असं नाही झालं पाहिजे. भगवद्गीतेमध्ये जे आहे काय म्हटलेलं आहे की वन वे बेस्ट काम करा. वन वे बेस्ट.
तुम्ही तुमचं कर्म काय करायचं, धर्म समजून द बेस्ट करायचं. त्याला स्पर्धा असे म्हणतात. मग ही स्पर्धा परीक्षा जी आहे तर ती याच्यासाठी नाही आहे की कोणाला हरवायचं. एखादा हरत असेल आणि तुम्हाला जर आनंद भेटत असेल तर ॲटिट्यूडमध्ये आपला प्रॉब्लेम आहे का? खूप मोठा प्रॉब्लेम आहे. आपला मित्र पहिला आला ना, आपलं नाही सिलेक्शन झालं आणि आपल्याला खूप दुःख झालं. कशाचं? तो पहिला आला म्हणून. म्हणजे ॲटिट्यूडमध्ये काय खूप मोठा एरर आहे. तो एरर दुरुस्त करणे म्हणजे काय? स्पर्धा परीक्षा. स्वतःमध्ये असलेला इगो संपवणे म्हणजे काय? स्पर्धा परीक्षा. या स्पर्धा परीक्षेमध्ये कसं असतं, समजा पॉलिटी आहे, इकॉनॉमी आहे, जॉग्राफी, वेगवेगळे विषय असतात. जनरल स्टडीज हा विषय मला असं वाटतं की प्रत्येक व्यक्तीतला तो इगो संपवण्याचा जर कुठला विषय असेल तो जनरल स्टडीज. कुणाचा पॉलिटी, एखादा समजा MA पॉलिटिकल सायन्स असेल तर त्या पॉलिटी चांगला असेल. इंजिनियर असेल त्याचा जे आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजी चांगला असेल. पण कोणी यामध्ये एका विषयामध्ये बेस्ट असेल पण बाकी विषयामध्ये काय असेल? नॉर्मल असेल. एकमेकांमध्ये आदान प्रदान तुम्हाला करावीच लागेल की ज्यामुळे तुम्हाला स्पर्धा परीक्षा जी आहे क्रॅक करता येईल. म्हणून ही परीक्षा जेव्हा आपण आता पाहतो तर ही जी आहे आपण कोणाला हरवणे हा आपला उद्देश नाही. आपली दुसऱ्याशी तुलना करणे हाही उद्देश नाही. आता याच्यात कसं असतं की आता तुम्ही सर्वजण आजपासून अभ्यास करत आहे, ठीक आहे, आजपासून तुम्ही अभ्यास करत आहे, तुम्ही सर्वजण फ्रेशर आहे. हा एक नेहमी एक प्रश्न आपल्याला पडतो की जे आहे आपल्या अगोदर 5 वर्षापासून काही लोक अभ्यास करत असेल नाही का? म्हणजे जे आहे तुमची तुलना, आता तुम्ही समजा हे ए व्यक्ती आहे, एक बी कॅन्डिडेटचा विद्यार्थी असेल ज्याचा 5 वर्षाचा अनुभव असेल तोही तुमच्यासोबतच आहे की नाही? सी कॅन्डिडेट असेल ज्याचं मागच्या वर्षी नायब तहसीलदार निघालं असेल, ठीक आहे, मागच्या वर्षी समजा गडलिंग सर आहे समजा, त्यांचं नायब तहसीलदार निघालं, पुन्हा परीक्षा देणार का? देणार ना. म्हणजे तोही तुमच्यासोबतच आहे, ठीक आहे, तोही तुमच्यासोबतच आहे. त्यानंतर जे आहे डी प्रकारचा विद्यार्थी असेल, डी प्रकारचा, त्याची जे आहे त्याचा डेप्टी कलेक्टर त्याचं जे आहे असिस्टंट वगैरे, असिस्टंट सेक्शन ऑफिसर किंवा PSI ही पोस्ट निघाली असेल, हाही विद्यार्थी असेल. UPSCचा अभ्यास केलेला विद्यार्थी असेल तोही तुमच्यासोबत असेल. तोही MPSC देतो की नाही? तोही देतो, ठीक आहे. आपला तर अभ्यास हा स्टार्ट झालेला आहे. आपले कॉम्पिटिटर ऑलरेडी आपल्यासमोर आहे. मग कसं करणार? हे बघा, ह्या बेसिक मुद्द्यांना हात घाला, ह्याचं पहिले उत्तर मिळवा. जेव्हा मग याच्यानंतर तुमचा जो अभ्यास जो सुरू होतो ना तो बिलकुल शार्प टूल्सनी सुरू होतो. किंतु परंतु नाही राहत, किंतु परंतु नाही राहत, ठीक आहे. मग जे आहे यांनी जे आहे यांच्याशी स्पर्धा करायची का? ठीक आहे, काही गरज नाही. यांच्याशी जर स्पर्धा केली तर एन्झायटी वाढते, जेलसी वाढते, टेन्शन येते आणि अभ्यासच होत नाही. फक्त काय येते? टेन्शन येते. ही बेसिक आहे. यांनी फक्त काय करायचं, जेवढी ताकद आहे तेवढी काय करायची? बाहेर काढायची. या सर्वांना मात करून तुम्ही पास होऊ शकता का? होऊ शकता का? असे कितीतरी विद्यार्थी पास झालेले आहे, ठीक आहे. असं जरुरी नाही आहे की तुमचा किती वर्ष अभ्यास आहे. महत्त्वाचं हे आहे की त्या परीक्षेचं वर्ष आणि अगोदरचे 6 ते 7 महिने किती इंटेन्सिटीने तुम्ही बसलेले आहे हे महत्त्वाचं असतं. तुम्हाला सिम्पल सांगतो, UPSCला एकदा लेक्चर होतं. एका UPSC टॉपरला मी बोलावलं, ठीक आहे. ऑलरेडी जे आहे क्लास 1 पोस्ट निघालेली होती. मग त्यांनी गायडन्स केलं, ठीक आहे. सिलेक्शन झाल्यानंतर जे आहे बोलावलं, गायडन्स झालं, भाषण झालं, सर्व हार तुरे सर्व झालं. आता त्या टॉपरचं जे आहे IAS ही सर्वात वरची पोस्ट आहे फॉर एक्झाम्पल UPSCमध्ये. मग त्यांनी पुन्हा प्रिलिमला ते बसणारच होते, प्रिलिमला, ठीक आहे. ते प्रिलिमला ऑलरेडी त्यांनी प्रिलिम दिली होती. मग ते भाषण वगैरे झालं, काही दिवसानंतर मग प्रिलिमचा रिझल्ट लागला, ठीक आहे. प्रिलिमचा रिझल्ट लागल्यानंतर प्रिलिमचा रिझल्ट असा होता की क्लासमधला फ्रेशर विद्यार्थी प्रिलिम पास झाला होता आणि जे आहे सर जे आहे डिस्क्वालिफाय झाले होते, ठीक आहे. मी लाईव्ह एक्झाम्पल सांगतो, ठीक आहे. सरांची प्रिलिम उडाली होती, परंतु जे आहे विद्यार्थी काय झाला होता, नवीन विद्यार्थी काय झाला होता, पास झाला होता. काय डिफरन्स आहे याच्यात? सरांचं नॉलेज कमी आहे? नाही. हे स्पर्धा परीक्षा काय असते, 1.5 वर्षाचं काय असते, झपाटलेपण असते. 1.5 वर्षात जे आहे जो पूर्ण व्यवस्थित लास्ट इयर्स क्वेश्चन पेपरचं प्रॅक्टिस प्लस करंट अफेअर हे दोन्ही व्यवस्थित करतो तो विद्यार्थी काय करतो, क्रॅक करतो. असं राहतं. म्हणून स्पर्धा परीक्षेमध्ये जेव्हा आपण याला हात घालतो ना, ही गोष्ट खूप महत्त्वाची असते की प्रिलिम, मेन्स, इंटरव्ह्यू यामध्ये मेन्सवर भर देणे. कारण की जे प्रिलिमचा विषय जो असतो, प्रिलिमचा
तर प्रिलिमचा विषय म्हणजेच प्रिलिम म्हणजे काय असते, मिनी मेन्स असते. ठीक आहे, मिनी मेन्स. आता गेसिंग पॉवरमध्ये मी पहिला एक काय सांगितलं, लास्ट इयर्स क्वेश्चन पेपर. ठीक आहे, एक्सप्लेनेशन सहित विकत घ्यायचे. नंबर 2 करंट अफेअर. आणि तिसरं असते ट्रेंड. स्पर्धा परीक्षा कशी असते, ट्रेंडनुसार चालत असते. 4-5 वर्ष ट्रेंड चालतो, नंतर ट्रेंड काय होतो, चेंज होतो. यानुसार ती परीक्षा काय घडत असते. आता सध्याचा ट्रेंड असा आहे की पूर्व परीक्षा म्हणजे मिनी मेन्स आहे. मुख्य परीक्षेचे प्रश्न कुठे पडतात, प्रिलिमला पडतात. म्हणून प्रिलिमला जेव्हा तुम्ही जाता तर 70% प्रिलिम म्हणजे काय, 70% मेन्स आहे. तर 70% मेन्स काय झाली पाहिजे, संपली पाहिजे. प्रिलिम झाल्यानंतर 30% मेन्स उरली, प्रिलिम नंतर 30% मेन्स होते, तोपर्यंत रिझल्ट लागतो आणि जे आहे तुम्ही एकाही अटेम्प्टमध्ये 1, 2, 3 होऊ शकतं. ठीक आहे. करिश्मा वैद्य म्हणून क्लासची टॉपर आहे, तिने जे आहे 2 पोस्ट घेतलेले आहे. राज्यसेवेमधनंही घेतल्या आणि नॉन गॅझेटेडमधनंही घेतलेला आहे. ठीक आहे, फार कमी वेळात. ठीक आहे, फार कमी वेळात म्हणजे दीड जास्त 1.25 वर्ष अशा याच्यात. मग एक लक्षात घ्या की ही स्पर्धा परीक्षा जेव्हा आता आपण बघतो ना, तर याला समजण्यासाठी गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात की याचं जे सत्य असतं, हे सत्य जर आपण त्यावर भर दिला तर जे आहे जास्त बेटर होतं. मग आता या स्पर्धा परीक्षेमध्ये सर्वांना स्पर्धा परीक्षा द्यायची आहे. सर्वांना जे आहे गोल असते MPSC करायचं. ठीक आहे, पण MPSC हा काय, संविधानिक आयोग आहे. एक गोष्ट लक्षात घ्या. आता सेकंड पार्ट पाहू आपण. संविधानिक आयोग आहे. संविधानिक आयोग 2 प्रकारच्या परीक्षा घेतो. ठीक आहे, 2 प्रकारच्या परीक्षा. याला आपण म्हणतो गॅझेटेड. ठीक आहे, हे काय झाल्या गॅझेटेड पोस्ट आणि हे झाल्या नॉन गॅझेटेड पोस्ट. ठीक आहे, 2. गॅझेटेड पोस्ट म्हणजे जे आहे त्याला आपण म्हणतो सिव्हिल सर्व्हिसेस, नागरी सेवा. ठीक आहे, व्यवस्थित समजून घ्या. आता संपूर्ण राष्ट्र जे आहे आपलं, हे कोणावर अवलंबून असतं. ठीक आहे, एक व्यवस्थित लक्षात घ्या. आता जर समजा आपला पूर्ण देश जर राजकीय पुढाऱ्यांच्याच हातात जर असता तर खूप प्रॉब्लेम झाला असता. पण ॲक्च्युली जे आहे खरी एक्झिक्युटिव्ह पॉवर ही कोणाच्या हातात असते, या सेवेच्या हातात. त्याला आपण काय म्हणतो, नागरी सेवा. आता तुम्ही राज्यसेवा जेव्हा शब्द म्हणता ते ॲक्च्युली त्याचा लॉंग फॉर्म काय, स्टेट सिव्हिल सर्व्हिसेस. राज्य नागरी सेवा, त्याचं नाव आहे स्टेट सर्व्हिसेस. ठीक आहे, आपण राज्यसेवा म्हणतो थोडक्यात. तर सिव्हिल सर्व्हिसेस. सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजे कोण, की ग्रुप A, ग्रुप B, ग्रुप C, ग्रुप D 4 पोस्ट असतात. क्लास 1, क्लास 2, क्लास 3, क्लास 4. ठीक आहे, मग ग्रुप A आणि ग्रुप B म्हणजे क्लास 1 आणि क्लास 2 मधली अशी क्लास 1 आणि क्लास 2ची पदे ज्याला एक्झिक्युटिव्ह पॉवर्स काय असतात, जबरदस्त असतात. ठीक आहे, एक्झिक्युटिव्ह पॉवर्स काय असतात, जबरदस्त असतात. ठीक आहे, समजा EST आहे, क्लास 2 पोस्ट आहे, हे नॉन गॅझेटेड पोस्ट आहे, EST आहे. परंतु नायब तहसीलदार ही पोस्ट काय, गॅझेटेड पोस्ट आहे, क्लास 2. परंतु जे आहे नायब तहसीलदार EST पेक्षा काय असेल, सुपेरियर असेल. का, नायब तहसीलदार कोणती पोस्ट आहे, गॅझेटेड पोस्ट. गॅझेटेड पोस्ट म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेस, ज्यांच्या हातात काय असतात, एक्झिक्युटिव्ह पॉवर्स असतात. इथं जर सिलेक्शन झालं तर पटपट प्रमोशन होते, सॅलरी जास्त भेटते आणि सर्वात महत्त्वाचे पॉवर्स काय मिळतात, जास्त. सर्वच प्रकारच्या पॉवर्स मिळतात. ठीक आहे, म्हणून याला काय म्हणतात, सिव्हिल सर्व्हिसेस. मग आपला देश कोणाच्या हातात आहे, सिव्हिल सर्व्हिसच्या हातात. ठीक आहे, मंत्र्यांच्या हातात नाही आहे, सिव्हिल सर्व्हिसेस. तर सिव्हिल सर्व्हिसेसच्या हातात आहे म्हणून देश काय सेफ आहे. आणि सिव्हिल सर्व्हिसमधले जे लोक असतात, ठीक आहे, जे अधिकारी असतात, त्यांचं काम कसं पाहिजे, भगवद्गीतेतल्या श्रीकृष्णाने सांगितल्याप्रमाणे आपलं काम काय करणे, द बेस्ट करणे. कोणी ॲप्रिशिएट करो या न करो, आय विल डू माय वर्क ॲज बेस्ट ॲज पॉसिबल. ठीक आहे, म्हणजे डू युअर धर्मा. ठीक आहे, ड्युटी म्हणत नाही मी, ड्युटी आणि धर्म यामध्ये काय असते, खूप फरक असते. कर्तव्य आणि धर्म यामध्ये काय असते, फरक असते. हां, मग इथे जे आहे सिव्हिल सर्व्हिसेस ज्याला आपण म्हणतो गॅझेटेड पोस्ट, तर स्टेट लेवलच्या जे असतात त्याला आपण राज्यसेवा MPSC करते आणि युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन ज्याला आपण काय म्हणतो UPSC. ठीक आहे, मग यामध्ये जे आहे प्रिलिम, मेन्स, इंटरव्ह्यू 3 पॅटर्न. प्रिलिममध्ये जनरल स्टडीज आणि CSAT. ठीक आहे, हा भाग असतो. त्यानंतर मेन्समध्ये मराठी, इंग्रजी, GS1, GS2, GS3 आणि GS4. आणि हे जे आहे मेन्समधून इंटरव्ह्यूला मग क्वालिफाय होतो. इंटरव्ह्यू किती मार्काचा असतो, 100 मार्काचा. आणि मेन्स आणि इंटरव्ह्यू मिळून जे आहे जो स्कोअर आहे त्याच्यानुसार तुमच्या रँक लागतात. आणि रँक लागल्यानंतर जे आहे हे सर्व गॅझेटेड क्लास 1 आणि क्लास 2. ठीक आहे, आता ते क्लास शब्द वापरत नाही कारण 3rd क्लासही शब्द होतो ना, म्हणून ते बंद केलेलं आहे. ठीक आहे, म्हणून ग्रुप A, ग्रुप B, ग्रुप C, ग्रुप D, कारण मान सन्मान काहीतरी असतो ना, हां, म्हणून बंद केलेलं आहे. तर क्लास 1 आणि क्लास 2ची पदं असतात यामध्ये.
डेप्टी कलेक्टर आहे, DYSP आहे, तहसीलदार, असिस्टंट कमिशनर ऑफ सेल टॅक्स आहे, खूप सारे पोस्ट आता नवीन ॲड झालेले आहे. ठीक आहे, त्याची तुम्हाला पुस्तिका दिलेली आहे, ती पुस्तिका जी आहे वाचून घ्या, त्यामध्ये सर्व माहिती आहे. आता यामध्ये जे आहे एक इथं हा विषय आहे CSAT, सिव्हिल सर्व्हिसेस ॲप्टिट्यूड टेस्ट. ठीक आहे, आणि दुसरा विषय कोणता आहे? जनरल स्टडीज. ठीक आहे, 2 विषय आहे, जनरल स्टडीज आणि CSAT. तर जनरल स्टडीजमध्ये जे आहे जवळपास सर्वच विषय येतात. ठीक आहे, हे जे आहे ना हे बघा, हे सर्वच विषय येतात. इतिहास, भूगोल, संविधान, राजकारण, अर्थव्यवस्था, HRD, सर्वच, पर्यावरण, म्हणजे काही सुटत नाही. चालू घडामोडी आहेच आणखी. ठीक आहे, जनरल स्टडीजमध्ये सर्व जनरल. पण जनरलमध्ये जे आहे आपण स्पेसिफिक राहिलं पाहिजे. जनरल अभ्यास नाही करायचा, स्पेसिफिक करायचा. मग ते स्पेसिफिक अभ्यास करण्यासाठी तुम्हाला कोण गाईड करेल? नंबर 1 लास्ट इयर्स क्वेश्चन पेपर, नंबर 2 चालू घडामोडी, आणि नंबर 3 ट्रेंड. एक ट्रेंड असते, त्या ट्रेंडनुसार क्वेश्चन काय होते? बदलते. समजा एक सिम्पल ट्रेंड म्हणजे कसं, एखाद्या टॉपिकमध्ये ABCDE असे 5 टॉपिक आहे. हा आला, त्यानंतर हा आला, त्यानंतर हा आला, आता कोणता येईल? आता कोणता येईल? D किंवा E येण्याची शक्यता काय जास्त. तर याला काय म्हणतो आपण? ट्रेंड. ठीक आहे, ट्रेंड. पुस्तकांना का अवलंबून राहू. पुस्तकात कसं असते, परीक्षेत जोपर्यंत आलं तोपर्यंत सर्व गोष्टी पुस्तकात असते. पण आजकाल परीक्षेत बऱ्याचशा गोष्टी रिपीट होत नाही. MPSC आता बदललेली आहे, त्यामुळे त्याचा एक ट्रेंड असतो. त्या ट्रेंडनुसार जे आहे मग D किंवा E, मग हे यावर्षी हे करणं काय आवश्यक आहे. ठीक आहे, मग असा भाग असतो. मग इथे लक्षात घ्या, मग इथं जेव्हा आपण आता गॅझेटेड पाहतो तर याचाही पॅटर्न प्री मेन्स इंटरव्ह्यू याचे जे आहे, आणि सर्वात महत्त्वाचं जे आहे या संपूर्ण MPSCमध्ये जे आहे ना, फक्त जे आहे राज्यसेवा, आणि ही झाली समजा नॉन गॅझेटेड PSI STI असिस्टंट सेक्शन ऑफिसर, याला आपण म्हणतो थोडक्यात काय म्हणतो? कंबाईंड म्हणतो, कंबाईंड. तर कंबाईंडमध्ये प्रिलिम मेन्स, फक्त PSIलाच काय असतो? इंटरव्ह्यू असतो. आता बाकीचे डिटेल्स तुम्हाला चांगले माहीतच आहे. तर इंटरव्ह्यूमध्ये फक्त एवढंच आहे, आता पहिले फिजिकल जे PSI जे होतं, ठीक आहे, 100 मार्काचं, आता पहिले फिजिकलचे मार्क्स कन्सिडर केले जायचे. आता फक्त काय, फिजिकल टेस्ट ही काय क्वालिफाय आहे. 100पैकी फक्त 60% मार्क्स मिळाले पाहिजे. म्हणजे फिजिकल म्हणजे कंपल्सरी आहे, फिजिकल टेस्ट होईल, पण फिजिकल टेस्टमध्ये फक्त 60% काय पाहिजे? क्वालिफाय होण्यासाठी पाहिजे. आणि फिजिकल टेस्टमध्ये पडलेले मार्क्स जे आहे हे कन्सिडर केले जाणार नाही. त्याच्यावर तुमची रँक किंवा पोस्ट त्याच्यावर अवलंबून राहणार नाही. फक्त काय राहिला केलं आहे, त्याला क्वालिफाय केलेला आहे. ठीक आहे, PSIसाठी जो PSI, बऱ्याच लोकांना फिजिकलचा प्रॉब्लेम यायचा, त्यांच्याकडनं एवढं फिजिकल व्हायचं नाही, म्हणून ते PSI द्यायचेच नाही. त्यामुळे जे आहे टॅलेंटही आलं पाहिजे, म्हणून PSIमध्ये काय केलं आहे, त्याला ॲड केलेलं आहे. म्हणून आता एक गोष्ट लक्षात घ्या की जेव्हा ही परीक्षा आणि ही परीक्षा 2 आपण कंबाईन करतो, समजा ही परीक्षा याचा सिलेबस जर 100 असेल तर याचा सिलेबस किती असेल? 75. ठीक आहे, याचा सिलेबस काय असेल? 75. म्हणजे राज्यसेवा मेन्सच्या 75% सिलेबस कशाचा आहे? गॅझेटेडचा. मग किती टक्के सिलेबस समजा करावं लागेल? एक 25 ते 30% सिलेबस काय करावं लागेल? एक्स्ट्रा करावं लागेल. परंतु हे विद्यार्थी हे परीक्षा देत नाही का? असा आहे का राज्यसेवेचा विद्यार्थी जो आहे तो PSI STI असिस्टंट, महिला बालविकास, फॉरेस्ट देत नाही का? 100% देतो. कारण राज्यसेवा परीक्षा अशी आहे की ही परीक्षा जर दिली तर भारताच्या जवळपास 90% प्लस परीक्षा काय होतात? क्रॅक करता येतात. कारण याचा सिलेबस तेवढा कॉम्प्रिहेन्सिव्ह आहे. म्हणजे UPSC प्रिलिम निघेपर्यंत जे आहे तर राज्यसेवा तुम्हाला काय करते? मदत करते. मग राज्यसेवेचा जो सिलेबस आहे तो काय झालं माहिती आहे का? आतापर्यंत आज कसं होतं की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रीयन अधिकारी दिसायचे नाही. तुम्ही जर समजा मंत्रालयात गेले, मंत्रालयामध्ये जे सचिव वगैरे जे असतात, डायरेक्टर वगैरे, ते फार कमी जे आहे महाराष्ट्रीयन असायचे, सर्व UPSCवाले असायचे. कारण UPSCमधला महाराष्ट्रीयन टक्का काय होता? कमी होता. बँकेच्या परीक्षा असतात त्यामध्ये महाराष्ट्रीयन टक्का कमी आहे, जेवढ्या केंद्र सरकारच्या परीक्षा आहे ना. मग तो टक्का वाढला पाहिजे. मग तो वाढण्यासाठी आपण काय केलं आहे? MPSCचा जो सिलेबस आहे, राज्यसेवेचा सिलेबस आयोगानं काय केला? चेंज केला. आणि थोडासा त्याला काय केला? ऑल इंडिया लेवलला मॅचिंग केलं थोडासा. म्हणजे पहिले फक्त महाराष्ट्राचा भूगोल विचारायचे, आता महाराष्ट्राचा भूगोल 40%, भारताचा भूगोल 40% आणि 20% समजा 10 ते 20% जगाचा भूगोल. म्हणजे पॅटर्न चेंज झाला. इतिहास पहिले महाराष्ट्र, आता महाराष्ट्र आणि भारत दोन्ही घेतो आपण. प्राचीन इतिहासही घेतो राज्यसेवेला. ठीक आहे, ज्यामुळे आपला महाराष्ट्रीयन विद्यार्थी काय झाला पाहिजे? केंद्र सरकारच्या ऑल इंडिया लेवलच्या जेवढ्या काही एक्झाम्स आहेत त्यामध्ये काय झालं पाहिजे? तो सिलेक्ट झाला पाहिजे. हा भाग काय महत्त्वाचा. म्हणून आपण जेव्हा आता इथं पाहतो की राज्यसेवा आणि कंबाईन या दोघांचं जर असेल तर ज्यांना कंबाईन करायची आहे, यांना जर कंबाईन करायची असेल तर त्यांनी राज्यसेवा प्रिलिमच्या लेवलला तरी गेलं पाहिजे कंबाईन क्रॅक करण्यासाठी. कारण की
याची टफनेस लेवलसुद्धा जे आहे काय बऱ्यापैकी काय व्यवस्थित आहे. ठीक आहे, आपण जर समजा याची टफनेस लेवल जर बघितली तर जे आहे हे समजा ए आहे, तर हे बी जरी असेल तर हे 100 आहे, तर हे काय 90 आहे. 10% फरक दिसतो डिफिकल्टी लेवलमध्ये, पण ओव्हरऑल काय सारखं. म्हणून जे आहे ही परीक्षा आणि ही परीक्षा, आता राज्यसेवेचा अभ्यास केला तर ह्या परीक्षा कव्हर होईल का? या नॅचरली कव्हर होईल. ठीक आहे, मग त्यामध्ये तुम्हाला जे आहे PSI ST असिस्टंट, आता CDPO जे आहे जवळपास बऱ्यापैकी कव्हर होते. फॉरेस्टची एक्झाम काय होते कव्हर होते. टॅक्स असिस्टंट कव्हर होते. आणि याची जी लेवल आहे तर ही लेवल इतक्या फास्ट वर आलेली आहे की ही लेवल जवळपास काय झाली आता मॅचिंग 2-3 वर्षानंतर काय असेल मॅच झालेले असेल. म्हणून आपण अभ्यास करत असताना जे आहे तुम्ही कुठलीही करा, परंतु जर ही जर केली तर ही त्यामध्ये काय होते नॅचरली कव्हर होऊन जाते. हा भाग असतो. आणि यामध्ये असं नाही आहे की असं नाही की PSI आहे आणि PSIची अर्थव्यवस्था जी आहे, PSIच्या अर्थव्यवस्थेला खूप सोपे प्रश्न आणि राज्यसेवेच्या अर्थव्यवस्थेला खूप कठीण प्रश्न, असंही नाही आहे. बऱ्यापैकी काय आहे लेवल सारखी होत आहे. तो जो डिफरन्स होता की गॅझेटेडचे विद्यार्थी वेगळे, नॉन गॅझेटचे वेगळे, असं आता राहिलेलं नाही आहे. आणि पुण्यात जाणारा विद्यार्थी जास्तीत जास्त काय करतो राज्यसेवाच करतो आणि राज्यसेवेचे विद्यार्थी सर्वीकडेच बसतात मग. ठीक आहे, असा काय असतो महत्त्वाचा भाग असतो. म्हणून या परीक्षेमध्ये जेव्हा आपण पाहतो तर इथे मराठी इंग्रजी आहे, इथे मराठी इंग्रजी. फक्त तुम्हाला इथे एक डिफरन्स दिसतो. इथं CSAT आहे, सिव्हिल सर्व्हिसेस ॲप्टिट्यूड टेस्ट. आता या CSATमध्ये जे आहे हे स्कोरिंग आहे. काही दिवसानंतर हे क्वालिफाय होऊ शकतं. हे क्वालिफाय जर झालं तर खूप बरं होऊन जाईल, कारण बरेच जणांना CSATचा थोडासा प्रॉब्लेम येतो. पण CSATमध्ये जे आहे याच्यामध्ये मराठी उतारे असतात. म्हणजे यामध्ये किती क्वेश्चन्स आहे 80 क्वेश्चन्स आहे. 80 पैकी जे आहे 40 क्वेश्चन जे आहे कशाचे आहे मराठी उतारे, 10 क्वेश्चन जवळपास इंग्लिश, तर 50 क्वेश्चन कशाचे आहे उतार्यावर आहे. मग राहिले 30 प्रश्न. 30 प्रश्नापैकी जे आहे जे तुम्हाला खूप डिफिकल्ट वाटतात ना, ठीक आहे, जे आर्ट बॅकग्राऊंडचे जे विद्यार्थी आहे या 80 पैकी जे खूप तुम्हाला डिफिकल्ट वाटतात, जे जमणार नाही असे जे प्रश्न आहे ना, ते मॅक्झिमम किती प्रश्न आहे 5 ते 6 प्रश्न आहे. जे खरंच वाटतात तुम्हाला, पण ते ॲक्च्युली तसं नाही आहे. हे मॅथ थोडी आहे, हे काय हे एक जनरल लॉजिक आहे. जनरल म्हणजे आपण समजा उद्या तुम्ही डेप्टी कलेक्टर झाले किंवा DYSP झाले तर उद्या आपल्याला प्रशासनातले बरेचसे गुंतागुंतीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी एक जनरल लॉजिक जे आहे काय असलं पाहिजे. म्हणून हे जनरल लॉजिकची परीक्षा आहे. ठीक आहे, एकाने मला विचारलं सर एवढे मोठे मराठी उतारे कशाला द्यायला लागते? 80 पैकी 50 क्वेश्चन उतार्यावर, उतारा दिला असते आणि प्रश्नाची उत्तरे द्या आणि सर्व ऑब्जेक्टिव्ह टाईप. पूर्ण पॅटर्न जे आहे ऑब्जेक्टिव्ह टाईप आहे. फक्त यामध्ये मराठी 50 मार्काचं आणि इंग्रजी 50 मार्काचं असं 100 मार्काचाच पेपर फक्त काय आहे डिस्क्रिप्टिव्ह लिहावा लागतो, वर्णनात्मक आहे. बाकी पूर्ण पेपर काय ऑब्जेक्टिव्ह आहे, गोलेच करायचे फक्त. ठीक आहे, गोले, आणि गोले ऑफलाईन करायचे आहे, ऑनलाईन नाही. MPSCची परीक्षा ऑनलाईन करायचा विचार चालू आहे. केली पाहिजे का? केली पाहिजे असं वाटते का? नाही केली पाहिजे. कारण ऑनलाईनमध्ये काय होते घोटाळे काय होतात जास्त होतात, ऑफलाईनमध्ये कमीत कमी होऊ शकतात. तर ऑनलाईनमध्ये काय होऊ शकतात मॅक्झिमम होऊ शकतात. म्हणून ऑनलाईन जेवढ्या काही परीक्षा झाल्या त्या बऱ्याच काय झालेल्या मॅनिप्युलेट झालेल्या आहे. त्यामुळं जे आहे ऑफलाईनच बरी आहे आपली. ठीक आहे, तर इथे एक लक्षात घ्या. मग इथं आपण पाहतो की हे फक्त 50 आणि 50, इथं 50 मार्क जे आहे मराठी ऑब्जेक्टिव्ह गोला टाईप, हे 50 मार्क इंग्लिश ऑब्जेक्टिव्ह, परंतु हे 50 आणि 50 100 मार्क काय डिस्क्रिप्टिव्ह आहे. ठीक आहे, 100 मार्क काय डिस्क्रिप्टिव्ह. मग इथं जेव्हा आपण बघतो की एवढाच एक पार्ट जे आहे डिस्क्रिप्टिव्ह आहे, बाकी सर्व ऑब्जेक्टिव्ह आहे, गोला लागतो. त्यामुळे याला नॉलेज कसं पाहिजे स्पेसिफिक पाहिजे. आता या परीक्षा जेव्हा आपण अभ्यास करतो तर अंडरस्टँडिंग घेत घेत जे आहे घोकमपट्टीवर भर काय पाहिजे जबरदस्त. परंतु समजून रट्टा मारणे हा काय या MPSC पहिले कसं फक्त रट्टाच असायचा, परंतु आज जो ट्रेंड आहे या ट्रेंडमध्ये कन्सेप्ट्स क्लिअर करायचे आणि त्यानंतर रट्टा लागतो. त्यामुळे या परीक्षेला जे आहे तर ऑब्जेक्टिव्हिटीमुळे थोडंसं जे आहे, पण एक फायदा झालेला आहे यामध्ये की ही ऑब्जेक्टिव्ह टाईप असल्यामुळे याच्यात फार जास्त काही असे गैरव्यवहार होत नाही. ठीक आहे, कुठल्याही प्रकारचं सेटिंग वगैरे काही होत नाही. तुम्हालाही माहीत आहे की एखादी जर समजा कुठली क्लास 1ची पोस्ट असेल म्हणजे MPSCच्या बाहेर असते, त्याच्याबद्दल न बोललेलं बरं. MPSCमध्ये जेवढ्या काही पोस्ट आहेत त्या अतिशय ऑनेस्ट प्रोसेस आहे आणि बऱ्यापैकी जे आहे फुल प्रूफ प्रोसेस आहे की ज्यामध्ये आपल्याला एवढं इनपुट द्यायला परवडतं. का? कारण वर कोण बसलेलं आहे संविधानिक आयोग. भारतीय संविधान आर्टिकल 315 अंतर्गत हा आयोग असतो. हा आयोग सरकारपासून निष्पक्ष असतो, निष्पक्ष पद्धतीने परीक्षा कंडक्ट करतो. त्यामुळे जे आहे विश्वास आपण ठेवू शकतो.
आणि ऑब्जेक्टिव्हिटी UPSCपेक्षा याच्यात ऑब्जेक्टिव्हिटी काय जास्त. UPSC तरी डिस्क्रिप्टिव्ह असते, ही ऑब्जेक्टिव्ह परीक्षा आहे. त्यामुळे आपण इनपुट दिल्यानंतर त्यामध्ये काही असं होऊ शकतं का, तर त्याचे चान्सेस काय आहे, लो बेस्ट आहे. ठीक आहे, म्हणून याचा ओव्हरऑल हा पॅटर्न आहे. परंतु राज्यसेवा खूप डिफिकल्ट आहे आणि ही सोपी असं नाही. दोघांची जवळपास लेवल काय 90-100 असं म्हटलं तरी चालतं. म्हणजे क्रॅक करण्यासाठी स्ट्रॅटेजी आपली ही असली पाहिजे. मग हा जो ओव्हरऑल जे आहे याचा काय एक सिलेबस आहे. नेक्स्ट जे आहे, आपण ही परीक्षा क्रॅक करत असताना ज्यांनी गोल्ड मेडल घेतलं असेल म्हणजे ग्रॅज्युएशन लेवलच्या एक्झाममध्ये, आणि दुसरा विद्यार्थी असेल त्यांनी मुक्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन केलं असेल, तो कोण पास होऊ शकतो असं तुम्हाला वाटते? ए गोल्ड मेडलिस्ट, बी विद्यार्थी जो आहे तो मुक्त विद्यापीठातून पास होणारा विद्यार्थी आहे. त्यांनी साधारण जे आहे ग्रॅज्युएशन केलेलं आहे आणि ते 45-50%. तो कोणता विद्यार्थी पास होईल? कोण होईल? कोणी होऊ शकतं, कोणी नाही होऊ शकत. कोणी जर आलं असतं तर जे आहे सर्वच आले असते. कोण होऊ शकतं? जो विद्यार्थी, जे एक चौकट असते परीक्षेची, व्यवस्थित समजून घ्या, त्या चौकटीत राहून त्याचा राजा किंवा जर राणी होत असेल म्हणजे मास्टर करत असेल, तो विद्यार्थी का होईल? पास होईल. हू एव्हर सो मे बी. ठीक आहे, हू एव्हर सो मे बी, तो कोणीही असू शकतो. ठीक आहे, यामध्ये जे असे कितीतरी उदाहरणं आहे की त्याच्यावरून असं जनरलाइज नाही करता येत की गोल्ड मेडलिस्ट आहे म्हणून पास होईल किंवा पहिला आला म्हणून पास होईल आणि याने ग्रॅज्युएशन कसं तरी केलं. बरेच जण असे असतात ना, स्कूल डेजमध्ये मिस झालेले असतात, ग्रॅज्युएशनमध्ये मिस झालेले असतात, पण ग्रॅज्युएशन नंतर ज्यांना त्यांची लाईफ काय होते, पॉझिटिव्ह व्हायला लागते. XYZ कारणामुळे त्यांना राईट डायरेक्शनमध्ये येतात आणि हळू ज्या PSI होतात, DYSP होतात, नंतर IPS होऊन जातात. ठीक आहे, विश्वास बसत नाही. ठीक आहे, हेमंत करकरे IPS होते, तर हेमंत करकरे नेहमी म्हणायचे की मी जेव्हा लोकांना दिसायचो आणि मी IPS झालो दिसायचं, लोकांचा विश्वास बसत नव्हता. हे कसे काय झाले? पण जे आहे तुम्हाला सांगतो, लाईफमध्ये सक्सेस टॅलेंटपेक्षा पेशन्सवर जास्त अवलंबून असते. ठीक आहे, टॅलेंट तर खूप लोकांकडे असतं, टॅलेंट वाढवताही येतं, टॅलेंट मार्केटमध्येही भेटतं. फक्त एक गोष्ट मार्केटमध्ये भेटत नाही, ती असते सहनशीलता, जबाबदारी. मोर सक्सेस मीन्स मोर रिस्पॉन्सिबिलिटीज. जास्त जबाबदाऱ्या, जास्त जबाबदाऱ्या म्हणजे मोठं सक्सेस. देव त्याच्याच खांद्यावर ते सक्सेस देतो ज्याच्या खांद्यामध्ये काय असते, सहनशीलता नावाची ताकद असते. ठीक आहे, एखादा विद्यार्थी आहे, पॉलिटी आवडते, खूप अभ्यास करणार, इकॉनॉमी आवडत नाही, नाही अभ्यास करणार, असं नाही. इकॉनॉमीला सुद्धा सहन करावंच लागेल. सहनशीलता हा भाग काय महत्त्वाचा आहे. इतिहास टॅलेंटेड लोकांनी लिहिला आहे. इतिहास ज्यांच्याकडे सहनशीलता काय होती, जबरदस्त होती. कारण कुठली परीक्षा पास व्हायचं श्रद्धाही लागते आणि सबुरी लागते. श्रद्धा म्हणजे स्वतःवर वन वे फेथ, की मी करू शकतो. श्रद्धा वन वे फेथ. कोणावर? सेल्फवर. श्रद्धा आहे माझी, माझ्यावर श्रद्धा आहे, मी करू शकतो. वन वे. हजारो लोकांनी जरी म्हटलं नाही तर मी करू शकतो. आणि जे आहे दुसरं काय, सबुरी म्हणजे सहनशीलता. स्वतःचं कॅरेक्टर लूज न करता मी माझा मार्ग कितीही त्रास झाला तर सोडणार नाही. ठीक आहे, मग चौकटीचा राजा किंवा राणी होत असताना तुमचा एक जे आहे भाग कशात पाहिजे, लास्ट इयर्स क्वेश्चन पेपर, सेकंड चालू घडामोडी, आणि तिसरं जे आहे सिलेबसला मी 3रा नंबर दिला. आणि जे आहे त्यात चौथा मी जे आहे सांगतो ट्रेंड. यावरून ट्रेंड ठरत असते. यावरून काय ठरते, ट्रेंड. ज्याला हा पकडता आला आणि याच्यावर जे आहे परफेक्ट राहता आलं, टिकून राहता आलं, तो काय होतो, पास होतो. मग तो कोणी असो, हू एव्हर सो मे बी, हा भाग असतो. मग जे आहे क्लासमध्ये सर्व विद्यार्थी सारखेच असतात, कोचिंग सर्वांना सारखंच असतं. फक्त फरक कशाचा पडतो, फार कमी लोक आहे ना चौकटीची काळजी घेतात, फार कमी लोक. कारण सर्वांना ज्यांना पटकन सिलेबस कव्हर करून घ्यायचा असतं. परंतु जे आहे कुठलाही टॉपिक स्टार्ट होण्याच्या अगोदर परीक्षेला काय आलं, कोणकोणते प्रश्न आले, कसे आले, किती डेप्थमध्ये आले, हे त्याचा सिलेबस असते. हा सिलेबस नसतो, हा जो आयोगाने दिलेला आहे ना, हा सिलेबस नसतो. खरा सिलेबस कोणता असतो, हा सिलेबस असतो. हा असतो सिलेबस नंबर 1, नंबर 2, नंबर हा याला 3रं महत्त्व असतं. असं असतं. त्यामुळे जे आहे कुठलाही टॉपिक स्टार्ट करण्याच्या अगोदर या दोघांकडे लक्ष असणं काय आवश्यक आहे. मग आपल्याकडे जे आहे जेवढं कोचिंग होतं ते सर्व कोचिंग ज्यांना रिझल्ट ओरिएंटेडच असतं. कंटेंटला महत्त्व काय सर्वात जास्त, बाकी कोणत्याही फालतू जे आहे गोष्टीला महत्त्व नाही. कारण मला एक गोष्ट माहीत आहे, कॉन्फिडन्स तेव्हाच वाढतो जेव्हा गोले बरोबर येतात. कोणत्या यूट्यूबच्या भाषणाने, कोणत्या लेक्चरने, कोणत्या सेमिनारने, कशानेच वाढत नाही.
जेव्हा गोले बरोबर येतात कॉन्फिडन्स आपोआप वाढतो, तो विद्यार्थी काय होतो, पास होतो. आणि गोले तेव्हाच बरोबर येतात जेव्हा त्याचे 2 पाय जे आहे ना इथं असतात. तसे गोले नाही येत बरोबर. तसं तर नॉलेज वाढतं. नॉलेज तर गुगल तर भरपूर आहे, सर्वांसाठी अवेलेबल आहे. कोचिंग जॉईन करायची गरज नाही. ठीक आहे, कोचिंग जे आहे जॉईन करायची गरज नाही आहे. इन्फॉर्मेशन भरपूर आहे, परंतु इथं जे ना अटल राहणं काय असते, आवश्यक असते. म्हणून आपण जे आहे याच्यात 2 पाय ठेवायचे आणि वेगाने काय करायचं, धावायचं. कोणासोबत मग स्पर्धा करणार? स्वतःशी, स्वतःद्वारे. कुणासाठी हे सर्व करायचं? स्वतःसाठी. यू मस्ट बी द चेंज विच यू वॉन्ट टू सी इन द वर्ल्ड. गांधीयन फिलॉसॉफी आहे, व्हेरी सिम्पल. तेव्हा ज्या महात्मा गांधी तिथं बोलत होते तर पूर्ण भारत ज्या उपवास करत होता. कसं काय? तेव्हा सोशल मीडिया होतं का? फेसबुकवर यायचं, कशावर यायचं? कशावरच नाही. तिथं ते निर्णय घ्यायचे, इथं त्याचा परिणाम व्हायचा. का व्हायचा? कारण की तुम्ही जे आहात तेच जे व्यक्त करायला लागतं ना, तेव्हा जे आहे बदल करायची गरज नसते. बदल काय होत असतो, आपोआप होत असतो. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. ठीक आहे, हा भाग खूप महत्त्वाचा आहे. मग एखादा गांधी बोलायचे आणि इतका परिणाम व्हायचा, आपण बोललो तर इतका नाही परिणाम होत. का नाही होत? कारण आपण जे बोलतो ते चालत नाही ना, म्हणून. ठीक आहे, जे बोललं तेच जर चाललं, जे आत आहे तेच जर बाहेर काढलं तरच जे आहे त्यांचा काय होतो, परिणाम होतो. मग गांधीयन फिलॉसॉफीमध्ये जे आहे तर हा भाग खूप महत्त्वाचा आहे की जेव्हा आपण या स्पर्धा परीक्षेला हात घालतो तेव्हा या छोट्या छोट्या गोष्टी काय होतात लाईफमधल्या लक्षात येतात. हा नंतर असं लक्षात येतं की लाईफ हे खूप सोपं असतं, इझी असतं, कॉम्प्लेक्स करायची गरज नाही. हे सर्व कशासाठी चाललं आहे? कशासाठी चाललं आहे? सेल्फ हॅपीनेस. सेल्फ हॅपीनेस याचा अर्थ स्वार्थ होत नाही. त्याला काय म्हणतात? निस्वार्थ फिलॉसॉफी आहे ती. ठीक आहे, नाही तर गैरसमज होऊ शकतो. ठीक आहे, जसं गांधीयन स्वराज हा जो कन्सेप्ट आहे, स्वराज हा कन्सेप्ट जो आहे सेल्फलेस कन्सेप्ट आहे. तिथं दिसतो सेल्फ, परंतु तो शब्द कसा आहे? सेल्फलेस वन वे कमिटमेंट हा भाग असतो. म्हणून स्पर्धा परीक्षेमध्ये जेव्हा आपण चालतो तर स्टेप बाय स्टेप जे आहे या गोष्टीवर काय असतो, भर असतो. आणि हे सर्व साध्य करत असताना तुम्हाला कशाची सवय लागली पाहिजे? अभ्यासाची. अभ्यास म्हणजे आतापर्यंत आपण इथपर्यंतच होतो. स्पर्धा परीक्षा म्हणजे वाचन, मनन आणि चिंतन तिन्ही गोष्टी जर केल्या तरच अभ्यास काय होतो, पूर्ण होतो आणि तेव्हाच रिझल्ट येतो. म्हणजे एखादी गोष्ट अभ्यासली तर त्याचं लगेच पाठांतर करणे, मनन करणे आणि त्याच्यावर चिंतन करणे. चिंतन करणे म्हणजे त्याला वेगवेगळे प्रकारचे प्रश्न विचारणे आणि सर्व प्रकारे ते सत्य काय करणे, टेस्ट करणे. मग हे चिंतन तर आपल्याला तसं जमत नाही, कारण की स्टेट बोर्डमध्ये होतो आपण. आतापर्यंत आपल्याला नवनीच्या गाईडनी सवयच नाही लावली. ठीक आहे, मग जे आहे तर आपल्याला ही सवय लागली पाहिजे म्हणून आपण लास्ट इयर्स क्वेश्चन पेपर काय करतो, जास्त सॉल्व करतो. त्याच्यामुळे क्वेश्चनिंगमुळे आपला तो टॉपिक काय होतो, परफेक्ट कवर होतो. तर अशा प्रकारे जे आहे तर आजच्या जे आहे सेमिनारचा पहिला पार्ट जे आहे संपला. ठीक आहे, पहिला पार्ट संपला. उद्याला आपण भेटू याच वेळेस. त्यामध्ये आपण सिलेबस, त्यानंतर जे आहे त्याचं वेटेज प्लस बुक्स यावर काय करू, चर्चा करू. ओके, थँक्यू व्हेरी मच. जय हिंद, जय भारत. थँक्यू.